MPSC कंबाईनमध्ये अभ्यास करताना अनेकांना प्रश्न पडतो की नेमका अभ्यास सुरू कुठून करायचा, म्हणजे कुठून सुरुवात करायची आणि नेमकी राईट स्ट्रॅटेजी कोणती असली पाहिजे. तर मला असं वाटतं बुक्स महत्त्वाचे आहेत, पण त्याच्या आधी सिलेबस महत्त्वाचा आहे की तुमचं सिलेबसमध्ये कोणते विषय आहेत, कोणत्या विषयाला किती वेटेज आहे आणि त्यानंतर PYQs काय विचारले आहेत. PYQs एकतर रिपीट होतात का, तर होतात, परंतु रिपीट जरी होत असले तरी जाऊन आपण थेट पाठ करणं ही राईट स्ट्रॅटेजी नाही आहे असं मला वाटतं. त्यापेक्षा PYQs एकतर डायरेक्टली ॲनालिसिस पण नका करू. आधी तुम्ही स्टँडर्ड सोर्स वाचला आहे का, तो समजून घेतला आहे का, हे महत्त्वाचं आहे. तर थेट तुम्ही PYQला हात नका घालू. जे पण नवीन करत आहेत त्यांनी PYQ येत आहेत, अनेकजण सांगतात PYQ, पण ॲक्च्युली तुमचा विषय तो समजणं गरजेचं आहे. आता PYQ जर तुम्ही फक्त करायला बसलात, PYQ येत आहे म्हणून किंवा PYQ किंवा त्याचं एक्सप्लेनेशन, तर मला वाटतं तुमचा अभ्यास थोडंसं म्हणजे कमी राहील, दुबळा राहील असं मला वाटतं. उद्या जर प्रश्न जर फिरवले इकडे तिकडे, तर डीप केले, जसं आता पॉलिटीचं केलं होतं, तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आता काही त्यामध्ये आर्टिकल असे आहेत की सरळ अनेकजण सांगतात की स्किप करा, हे येत नाहीत. तर असं नाही, असं करून चालणार नाही. तसं जर केलं तर मला वाटतं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर तुम्ही कुठेतरी लक फॅक्टरवर डिपेंड राहू शकतात, जो की ऑलरेडी आहे लक फॅक्टर. तर तुम्ही अजून स्किप केल्या गोष्टी, तर मला वाटतं तिथे प्रॉब्लेम होतो. तर मला वाटतं आधी तुम्ही एकदम स्टँडर्ड बुक घेतलं पाहिजे कुठल्या पण विषयाचं, ते आधी व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे थेट तुम्ही PYQकडे नका जाऊ. PYQ आहेच महत्त्वाचा सोर्स, PYQ करायचंच आहे, परंतु आधी स्टँडर्ड बुक करायचे तुम्ही. त्यानंतर मग PYQ, समजा एक चॅप्टर वाचला आहे तुम्ही, समजा फंडामेंटल राईट्स हा चॅप्टर वाचला आहे तुम्ही लक्ष्मीकांतमधून, एक म्हणजे चांगला सोर्स आहे तो. तर तिथून वाचला आणि तुम्ही नंतर PYQ सोडवताय, तर बघायचे कुठे अडचण येते, कुठले प्रश्न तुम्हाला येत नाहीत, नंतर ते बघायचे आणि नंतर मग पुन्हा अजून ती गोष्ट का आली नाही तुमच्या लक्षात, का समजली नाही, तर ते पाहायचं. आणि असं एकदा नाही लक्षात येणार तुम्हाला, ते वारंवार रिव्हिजन करावं लागणार आहे. सो जवळपास 10 वेळासुद्धा एखाद्याला रिव्हिजन करायला लागू शकते आणि काही जणाला कमी ह्याच्यात पण समजू शकते ते. सो असं प्रत्येक व्यक्तीनुसार त्या गोष्टी वेगळ्या असतात. सो एक उदाहरण सांगितलं मी पॉलिटीचं. असं प्रत्येक विषयाचं तुम्हाला एक स्टँडर्ड बुक लागेल. स्टँडर्ड बुक जर नसेल तर मग मला वाटतं थोडंसं तुमचं प्रॉब्लेम होऊ शकतो अभ्यासामध्ये. त्यानंतर आता प्रश्न जर बघितला आपण रिपीट होत आहेत. समजा आता 14व्या वित्त आयोगाचा एक प्रश्न आला होता. तर वित्त आयोगावर प्रश्न विचारतात एक्झाममध्ये, परंतु जर बदलला, आता थोडा बदलून आला होता प्रश्न, तर तिथे अनेकांची गडबड झालेली आहे. सो मग तिथे आठवत नाही, मग 13वा हा का 14वा कोण, म्हणजे असं कोण म्हणजे लक्षात येत नाही 13वे की 14वेच. सो मग ते प्रॉब्लेम होऊ शकतं. तर त्यासाठी मला वाटतं डीप अंडरस्टँडिंग कुठल्या पण विषयाचं आवश्यक आहे. जोपर्यंत ते तुमचं होत नाही तोपर्यंत पकड अभ्यासावर तुम्हाला येणार नाही. नुसतं PYQ करण्यापेक्षा आधी स्टँडर्ड बुक तुम्ही वाचलं पाहिजे, त्यानंतर PYQ केलं पाहिजे आणि त्यानंतर नोट्स. फक्त तुम्ही अनेकजण विचारता की नोट्स, तर नोट्सवर डिपेंड नका राहू. तुमच्या स्वतःच्या नोट्स तुम्ही बनवल्या पाहिजेत आणि सगळ्यांनीच स्वतःच्या नोट्स बनवल्या पाहिजेत. फक्त कुठल्या तरी क्लास टीचरच्या नोट्स आहेत, कुठल्या तरी शॉर्ट नोट्स एक पुस्तक आहे, तर नाही. तर ते मला नाही वाटत की ते तुम्हाला म्हणजे सक्सेसची गॅरंटी देऊ शकतो. हां, अपवादात्मक स्थितीमध्ये एखाद्याला भेटला असेल तर ती सगळ्यांसाठी ती राईट स्ट्रॅटेजी नाही आहे. तर मला वाटतं डीप स्टडी मला वाटतं जास्त गरजेचं आहे आणि त्यातूनच तुम्हाला जास्तीत जास्त चान्सेस आहेत. सो मला वाटतं ही राईट स्ट्रॅटेजी राहील की आधी तुम्ही एक चांगलं बुक, कोणतं पण स्टँडर्ड बुक घ्या, PYQs करा, त्यानंतर वारंवार तुमच्या नोट्स ज्या काढलेल्या आहेत त्याच्यामधून ते डबल वाचायची गरज नाही ते पुस्तक. त्याच्या तुमच्या एक नोट्स काढा. तुम्हाला PYQ सोडवताना लक्षात येईल की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या, तर त्या गोष्टी पण याच्याला वारंवार रिव्हिजन करत राहा, जे तुम्हाला टफ जातात ते टॉपिक्स. सो मला वाटतं असं करून तुम्ही त्या एक टॉपिकवर असं कमांड मिळवू शकता आणि अशा प्रकारे एक्झाममध्ये पण त्या तुम्हाला गोष्टी आठवतील.